या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। आमदार सतेज पाटलांना लपून छपून नाही तर उघडपणे भेटतो आमदार अमोल महाडिकांची धक्कादायक कबुली। कोल्हापूर जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक म्हणजे आमदार सतेज पाटील आणि आमदार अमोल महाडिक। केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्याला या दोन गटाचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे। निवडणूक ग्रामपंचायतीची असो, लोकसभेची, गोकुळ दूध संघाची अथवा राजाराम सहकारी कारखान्याची, पाटील आणि महाडिक यांच्यातील संघर्ष कायम असतो। महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष केवळ नेत्यांमध्येच नाही तर तो तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार अमोल महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या विधानावर धक्कादायक स्पष्टीकरण देत खळबळ उडवून दिली आहे। आमदार सतेज पाटील यांना लपून छपून नाही तर उघड भेटतो। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमच्या खुल्या बैठका होत असतात असे आमदार अमोल महाडिक यांनी स्पष्ट करत खळबळ उडवून दिली आहे। कोल्हापूर महापालिका निवडणूक कार्यालयातील आढावा बैठकीनंतर आमदार महाडिक बोलत होते। काही दिवसांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी आमदार अमोल महाडिक भेटतात, मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ भेटत नाहीत, त्यांची वेळ काही मिळत नसल्याचा टोला लगावला होता। त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यामधील दुरावा स्पष्ट झाला होता। आमदार सतेज पाटील यांनी आमदार अमोल महाडिक यांचे नाव घेतल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता। शिवाय कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती। यावर आमदार महाडिक यांच्याकडून काय उत्तर येते याची उत्सुकता होती। सतेज पाटील यांनी केलेल्या त्या विधानावर आमदार महाडिक यांना विचारले असता, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आम्ही दोघेही संचालक आहोत, आमची कुठे ना कुठे भेट होतच असते, योगायोगाने एकमेकांना दिसल्यानंतर आम्ही हसतो, या व्यतिरिक्त काहीही राजकारण नाही। जिल्हा बँक आणि कोल्हापूरच्या हिताच्या विषयावर चर्चा होत असते, त्यात लपून छपून असे काही होत नाही।